सकाळच्या पवित्र वचन मनन चिंतनात मी आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. आज सकाळी ज्यावर आपण मनन करणार आहोत ते आहे लूका सुवर्तमान अध्याय 18 वचन 31. मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. तेव्हा त्याने 12 जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, पहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहोत आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेश त्यांच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मरणाविषयी तिसऱ्यांदा केलेलं भाकीत किंवा भविष्य या ठिकाणी वर्तवलेलं आहे. बरं, केवळ तेवढंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने पुढील वचनात जे सांगितलं आहे ते त्याच्या मरणाला किती ठळकपणे दाखवतं ते बघा. ते म्हणजे परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा होईल, विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. परंतु प्रियांनो, या सर्व गोष्टी त्याच्यावर गुदरतील, त्याच्यावर जातील, हे सांगणं प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणाला किती वेदनादायक झालं असेल. संदेश त्यांच्याद्वारे जे सांगितलं होतं ते तर नक्कीच पूर्ण होणार आहे आणि ते नक्कीच पूर्ण झालं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने मरणाचं जे भाकीत केलेलं आहे ते साधंसुद्धा मरण नव्हे, तर त्याच्यामध्ये कुचेष्टा, विटंबना आणि फटके मारलं जाणं, थुंकलं जाणं, इतक्या कठीण गोष्टी त्यात होत्या. प्रभू येशू ख्रिस्ताने एवढं कठीण मरण का सहन केलं? ते म्हणजे संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर मानवाच्या पापाची क्षमा करण्यासाठी आला व वधस्तंभावरती त्याने आपला प्राण दिला. संपूर्ण मानवजातीचं पातक त्याने आपल्यावर घेतलं व तेथून पुढे जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्या सगळ्यांना सार्वकालिक जीवन व पापापासून मुक्ती हा आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्याद्वारे आम्हाला जीवन मिळालेलं आहे, सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. त्याच्या मरणाचा गंभीरपणे विचार करूया व जो छळ त्याने आमच्यासाठी सहन केला त्याचा आपल्या मनामध्ये विचारपूर्वक बिंबवून विश्वासामध्ये दृढ बनूया. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आपल्या उद्धारासाठी व पापाच्या क्षमेसाठी झालेलं आहे व त्याचं पुनरुत्थान आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा देतं. प्रार्थना करू. दयाळू परमेश्वर पित्या, ख्रिस्त येशूच्याद्वारे तू आम्हाला क्षमा दिलीस, पापापासून सुटका दिलीस व सार्वकालिक जीवन दिलं, त्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. आजचा दिवस आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन.